मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। 2 ते 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा राज्य सरकार। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली असून अखेर 1 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा सरकारने मोठा निर्णय आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कर्जमाफीबद्दल अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे आणि याच जसं की संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे। कारण की कर्जमाफीची तारीख 1 सप्टेंबर पासून आता होण्याची या ठिकाणून दिसून आलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यांची यादी आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर मित्रांनो, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय आणि कर्जमाफीची तारीख पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, तसेच कोणते जिल्हे कर्जमाफीसाठी पात्र झालेले आहेत आणि किती लाखापर्यंत ही कर्जमाफी होणार आहे, सर्व माहिती जाणून घेऊ। अखेर केंद्र सरकार इथकडून राज्य सरकारने आता कर्जमाफीची तारीख दिली आहे। राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी केली होती, त्यामुळे राज्य सरकारला मोदी सरकारने धारेवर धरलं आणि आता कर्जमाफीसाठी 1,20,000 कोटीची निधी सुद्धा सरकारने पाठवली आहे। आज राज्य सरकारने तारीख सुद्धा दिली आहे, कोणत्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या महिन्यामध्ये ही कर्जमाफी होणार आणि खास करून किती लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि काही जिल्ह्यांची यादी देखील यामध्ये सांगण्यात आली आहे। संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया, मात्र शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघा। इथं सगळ्यात मोठी खुशखबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत देण्यात आली आहे। आता शेतकऱ्यांचा बैलपोळा होणार अत्यंत साजरा अशी माहिती आपण न बघितली, परंतु बैलपोळ्याला सुद्धा इथं कर्जमाफीची तारीख तुम्हाला माहिती पडली नाही। परंतु आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेती पिकासाठी मागील म्हणजेच आता या जसं की 2017, 18, 20, 24, 25 असे जर शेती पिकासाठी तुम्ही यावर्षी कर्ज काढून ठेवले असेल तर बघा इथं तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी निमित्त इथं सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी सरकारकडून कर्जमाफीची तारीख इथं नियुक्त करण्यात आली आहे। भाजप सरकारने सत्तेवर येणाऱ्या अगोदर म्हणजेच इथं निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी शब्द दिला होता, जसे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार ओरडून ओरडून सांगितले होते की आमचे सरकार निवडून आल्यानंतर कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, अशा प्रकारच्या घोषणा या सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या। हे पण तुम्हाला आठवतच असेल। त्यामुळे जसे की आता विरोधी पक्षाचे भाजप सरकारला इथं चांगलेच त्यांनी धारेवर धरला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आदेश हे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत। त्यामुळे आता जसं की तुमची कर्जमाफी 1 सप्टेंबर पासून होण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आली आहे। 1 सप्टेंबरला आणखी एक मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये जसं की तुमच्या कर्जमाफी संदर्भातील अजून एक तुम्हाला महत्त्वाची माहिती भेटणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, सरसकट कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची होणार नाही, यामध्ये काही पात्रता सुद्धा इथं लावण्यात आल्या आहे। त्या पात्रतेनुसार जे काही शेतकरी गरजू आणि गरीब आहेत तर अशा शेतकऱ्यांचीच कर्जमाफीचा लाभ त्यांना दिला जाणार आहे। त्याचप्रमाणे काही अटी आणि काही नियम सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले आहे। या 3 अटी आणि कोणत्या तसेच इथं नियम लावण्यात आलेले आहे आणि कर्जमाफीची कोणत्या टप्प्यामध्ये होणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा जसे की या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे नक्की बघा। तर आता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार सुद्धा तुम्हाला जसं की या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख सुद्धा आता नियुक्त केली, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी जसं की इथं तक्रार सुद्धा केली, त्यामुळे कर्जमाफीची कोणती तारीख इथं जाहीर करण्यात आली तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। या तारखेला तुमचं डायरेक्ट कर्जमाफी होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। आता कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार, कोणत्या तारखेला सरसकट 7/12 कोरा होणार, तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून ही मागणी केली, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा जसं की शब्द निवडणुकीच्या अगोदर दिला होता, तर पोळ्याला जसं की कर्जमाफी होण्याचा शब्द इथं आपल्याला बातमीच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु पोळ्याला इथं कर्जमाफी झाली नाही। आता बघा किती लाखाची इथं कर्जमाफी होणार आहे, तर सरसकट तुमचा 7/12 कोरा होणार काय आणि किती लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार त्या संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। कारण की सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली ही माहिती, ही अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी
समजून सांगणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी आता नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे, यामध्ये कोणते शेतकरी पात्र होतील, तसेच जिल्ह्यांची यादी सुद्धा इथं सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे। आणि जिल्ह्यांमध्ये हे तुमचा जिल्हा आहे का हे नक्की पाहायचं आहे, कारण की बघा जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला इथं लगेच सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। कारण की बघा इथं सरकारच्या माध्यमातून इथं शेतकरी मित्रांसाठी केंद्र सरकारकडून निधी दिला आहे हे कर्जमाफी करण्यासाठी। आता बघा हे शेतकऱ्यांची कर्जमाफी या तारखेला होणार, कर्जमाफी करू सातबारा कोरा करू असा शब्द आता पाडण्याचा इथं जसे की अंतिम निर्णय इथं जारी करण्यात आलेला आहे। राज्य सरकारला सुद्धा कळलंय की जर आपण कर्जमाफी केली नाही तर पुन्हा सत्तेवर येणार नाही आणि आपल्याला वोटिंग काही मिळणार नाही, सरकार सुद्धा पडू शकतं। त्या कारणास्तव त्यांना समजलंय, त्यामुळे आता शेतकऱ्यांची हे कर्जमाफी करण्याचं त्यांनी इथं ठरवलं आहे। आता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी सप्टेंबर महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे। यासाठी शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची तारीख सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। शेती पिकासाठी जर तुम्ही 5 वर्षामध्ये कर्ज काढलं असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार आहे, नवीन अपडेट काय आहे, सर्वात अगोदर आपण पाहून घेऊया। त्या अगोदर आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया की कोणत्या जसं की जिल्ह्यांची कर्जमाफी इथे होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर पिवळ्या आणि केसरी राशन कार्ड नसेल तर तुम्हाला कर्जमाफीचा अजिबात फायदा या ठिकाणी मिळणार नाही। सरकारकडून तुमची कोणत्याही प्रकारची इथं कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही। शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी तुम्हाला इथं महत्त्वाची 5 कागदपत्रे तयार करून ठेवायची आहे। आता ही कागदपत्रे आपण या ठिकाणी जाणून घेण्यात आहोत। त्याच्याच अगोदर जशी महत्त्वाचे 5 कागदपत्रे तुम्हाला हे लागणार आहे, तुमचं आधार कार्ड, तुमच्या आधार कार्डला जसं की चुकीची माहिती जर इथं लिंक असेल, चुकीची माहिती जर तुमच्या आधार कार्डवर असेल तर हे तुम्हाला लवकर अपडेट करून घ्यायचं आहे, कारण की लवकर अपडेट कराल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा इथं होणार आहे। आता हे कागदपत्रे काय आहे बघा, तुमचं राशन कार्ड जर तुमच्या पिवळं व केसरी राशन कार्ड घरामध्ये असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर पुढचं जे काही जसं की महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते कागदपत्र म्हणजे जसं की रहिवासी दाखला, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का हे तुम्हाला पुरावा दाखवावा लागणार आहे। कारण की बघा त्यानंतर जसं की 4 नंबरचं महत्त्वाचं कागदपत्र इथं तुम्हाला जमा करावं लागणार आहे। शेतीचा 7/12 उतारा, तुमच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल तर तुम्हाला कर्जमाफी देण्यात येणार नाही असं सरकारमार्फत स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। फक्त गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। ज्यांच्याकडे जास्त शेती जमीन आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला, सरकारने तुमच्या उत्पन्नानुसार इथे ठरवणार आहे की तुमचं कर्जमाफी होणार की नाही होणार। तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहे। आता कर्जमाफी कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार बघा, व्हिडिओला लांब न करता आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती। बघा जसं की सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, उस्मानाबाद, जसं की बुलढाणा, नांदेड, चंद्रपूर, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जसं की नंदुरबार आणि नागपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होण्याची दाट शक्यता पहिल्या टप्प्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। बाकी दुसऱ्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला जिल्ह्यांची यादी पाहायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे अपडेट जर जाणून घ्यायचे असेल डेली तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।